जसं आपण गाड्यांबद्दल म्हणालो की रिअल प्रोडक्ट्समध्ये आपण सबस्क्रिप्शन करू शकतो, तसं सर्व्हिसेसमध्ये तर खूपच इझी आहे. जसं आम्ही आता ग्राफोलॉजी करतो, तर आम्ही रिक्रुटमेंटसाठी सबस्क्रिप्शन मॉडेल बनवलेलं आहे. त्याला रिटेनर मॉडेल पण म्हणतो आपण. ओके. की एव्हरी मंथ यू पे दिस सबस्क्रिप्शन अँड आय एम अवेलेबल फॉर 4 अपॉइंटमेंट्स ऑन झूम. कधी 4 होतात, कधी 2 होतात, कधी 3 होतात, कधी एकही होत नाही. पण त्याच्यामुळे एक कस्टमर आपल्या टचमध्ये राहतो आणि त्याच्यामुळे मोठं प्रोडक्ट येऊ शकतं. म्हणजे ॲज सिम्पल ॲज सगळ्यात जुनं मला वाटतं सबस्क्रिप्शन आहे ना, आपल्याला घरी पूजेसाठी जी फुलं येतात घरी रोज सकाळी, दॅट इज द बेस्ट सबस्क्रिप्शन मॉडेल. आणि घरात जेव्हा आपल्याला जास्त फुलं लागतात आपण त्याच फुलवाल्याकडनं घेतो. सो सबस्क्रिप्शननी छोटं जरी अमाऊंट येत असेल तरी कस्टमर इज कनेक्टेड टू यू आणि त्यातनं हायर सेल येऊ शकतो. तर मला वाटतं प्रत्येक बिझनेसनी एक शोधायला हवं की मी एक सबस्क्रिप्शन मॉडेल काय सुरू करू शकतो. करेक्ट. त्यामुळे मी हल्ली आता AC पण बघितलेत की AC तुम्हाला सबस्क्रिप्शन मिळतात, लॅपटॉप सबस्क्रिप्शन मिळतात. सो आय थिंक एव्हरी प्रोडक्ट कॅन बी सबस्क्राईब्ड, यु नो, दॅट कॅन बी रिअली. गाडीवाले तर एवढे हुशार आहेत की लीज मॉडेलमध्ये मग ते तुम्हाला अपग्रेड करून पण देतात की आता तुम्ही ही गाडी घ्या, तुमचं इन्स्टॉलमेंट फक्त एवढ्या पैशाने वाढेल. करेक्ट. आणि ती जुनी गाडी घेतात कारण त्यांना माहिती आहे आता ती जुनी गाडी आम्हाला मिळणार आहे 3 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर किंवा 6 वर्षानंतर, डिपेंडिंग की तुम्ही कसं ट्रान्झॅक्शन बसवलं त्याच्यावर ते अवलंबून आहे. पण जर ती गाडी परत घेतली जाते तर हेच गाडीवाले त्यांना नवीन मॉडेल चिपकवतात आणि सांगतात आता तुम्ही हा मॉडेल घ्या, हा लेटेस्ट आलेला आहे. तर तुमचा कस्टमर फिक्स झाला, तुम्हाला कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट जी आहे ना ती लागत नाही. ती लागत. ज्या बिझनेसमध्ये कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट लागत नाही त्याच्यासारखा सुंदर बिझनेस नाही. डायरेक्ट प्रॉफिट वाढतो. डायरेक्ट प्रॉफिट वाढतो आणि जे तुम्ही नवीन कस्टमर जोडत जातायत दॅट इज ॲडिशनल रेव्हेन्यू, दॅट इज ॲडिशनल प्रॉफिट. म्हणजे सबस्क्रिप्शन बिझनेस सारखा सुरेख बिझनेस मॉडेल नाही असू शकत. करेक्ट. तर तुम्ही ते खरोखर गणित करा की तुम्ही कुठच्या कॅटेगरीत येतात आणि जर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये बसत नसतील तर तुम्ही हे गणित करा की कसं बसू शकतो आणि ते तुम्ही सुरू करा. मेकअपवाले सबस्क्रिप्शनवर देतात, परफ्यूमवाले सबस्क्रिप्शनवर देतात. म्हणजे असे कितीतरी बिझनेस मॉडेल्स आहेत जे सबस्क्रिप्शनवर कन्वर्ट झालेले आहेत. इव्हन आर्टिफॅक्ट्स हल्ली सबस्क्रिप्शनवर मिळतात. हो, तुमचे स्वतःहून येतात ते आणि दर महिन्याला तुमचे आर्टिफॅक्ट चेंज करून जातात. म्हणजे तुमचा डेकॉर नेहमीच नवीन वाटेल. जो नातेवाईक जानेवारीमध्ये आला त्याने एक डेकॉर पाहिलं, तो फेब्रुवारीमध्ये गेला तर तो दुसरा डेकॉर पाहतो आणि लोकांना आश्चर्य होतं आणि त्यांना बरं देखील वाटतं. तुमचा मॉडेल जर चांगला असला ना तर सबस्क्रिप्शनसाठी लोक रांगेत उभे राहतात, रांगेत. आणि आय थिंक एव्हरी बिझनेस हा विचार करायला हवा की मी सबस्क्रिप्शन मॉडेल कसं तयार करू. इव्हन डॉक्टर्स पण सबस्क्रिप्शन कितीतरी खानावली आहेत हो जिथे तुम्हाला जेवण सबस्क्रिप्शन मॉडेलवर मिळतं. करेक्ट. महिन्याचे 10,000, 15,000, 5,000 जे काय असेल ते येस येस. ते तुम्ही भरा आणि अनलिमिटेड तुम्ही टिफिन सर्व्हिस सबस्क्रिप्शन मॉडेल. टिफिन सर्व्हिसेस अगेन सबस्क्रिप्शन मॉडेल. तर कितीतरी असे मॉडेल्स आहेत. म्हणजे तुमचे सप्लिमेंट्स जे येतात आज हल्ली आपण प्रोटीन पावडर, विटॅमिन, हे ते सगळं जे घेतोय ते सबस्क्रिप्शन मॉडेलवर येतात आणि त्याच्यावर त्यांची व्हॅल्युएशन मजबूत मिळते त्यांना.